देबे सर, निवेदन काय आहे? बिर्याणी. काय निवेदन आहे आज? बिर्याणी. नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय, कॉर्पोरेट मजदूर आणि पार्ट टाइम ब्लॉगर. आज बुधवार होता, मग काय नियोजन झालं आमचं चिकन बिर्याणी बनवायचं. प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे अरुण सरांना लांबूनच हात करून आम्ही निघालो चिकन आणायला. चिकन शॉपवर पोहोचलो तो असली भयंकर गर्दी. अजून थोडा वेळ थांबलो तर चिकन साठी मारामारी होली याची मला गॅरंटी होती, म्हणून चिकन घेतलं आणि लगेच कल्टी मारली. काकूंकडून कांदा टोमॅटो घेतले आणि बाकी मटेरियल घ्यायला आमच्यातल्या फेमस दुकानावर जाऊन पोहोचलो. बोलता बोलता कळालं की मी ब्लॉगिंग करतो. मग काय, दुकानदार दादांनी डायरेक्ट इन्स्टा आयडी घेतला हातावर लिहून. एक नंबर माणूस होतं. मटेरियल घेऊन निघालो मग रूमवर आलो. पहिले तर सर्वांनी कामं वाटून घेतली. मिस्टर डेबे, तुम्हाला चिकन मॅरिनेट करायचंय. राहुल सर, तुम्हाला कांदा आणि टोमॅटो चिरायचे, ठीक आहे? आणि मी बिर्याणी बनवतो. लगेच मिस्टर डेव्यांनी चिकनला दह्याची आंघोळ घालून मॅरिनेटला ठेवलं. इकडे राहुल सरांनी कांदा टोमॅटोवर घाव घालून त्यांचा पर्दाफाश केला. आपण पण लागलो लगेच तयारीला. तांदूळ शिजवून घेतलं आणि चिकन शिजवायला सुरुवात केली. तेल गरम झालं होतं, त्यात खडी मसाल्यांची आहुती दिली. मग बारी होती कांदा टोमॅटोची, त्यांना पण सुट्टी नाही. मग त्यात वरनं चटणी मीठ हळद टाकून दिली. शेवटी कोथिंबीर फेकून आणली. वरनं चिकन टाकलं आणि कुकरचा मिक्सर केला. कुकरला झाकण लावून शिट्ट्या मारा बसवलं. तोपर्यंत मिस्टर डेबे थम्सअप घेऊन आले होते. इकडे कुकर शिट्ट्या मारून थांबला होता. मग काय, गॅस बंद करून मिस्टर डेब्यांना शिजलं काय याचा तपास लावा सांगितलं. चिकन परफेक्ट शिजलंय कळल्यावर आता म्हणलं थर लावायला सुरुवात करू. बिर्याणी रेडी झाली कळल्यावर मिस्टर डेब्यांचा आनंद अनावर झाला. नाचून पपोटात जे होतं ते जिरलं होतं. म्हटलं आता जेवायला घेऊ. जेवायला बसल्या अरुण सरांची आठवण सगळ्यांना आली. मग म्हटलं त्यांच्या नावाचा जयघोष होऊन जाऊन द्या. अरुण सरांच्या नावानं सांग भले. एकच नंबर बिर्याणी झाली होती. दाबून उडली. बिर्याणीच्या वासाने ही दोन पाहुणे आमच्या दारात येऊन पोचली होती. मग काय, त्यांना त्यांची वाटणी दिली. आजही ढेब्यांची भांडी घासाची कबुली घेऊन शेवट गोड करावं म्हटलं. सालाबादप्रमाणे याही वर्षी भांडी घासायचा मला सन्मान मिळाला, त्याच्याबद्दल अक्षयजी धन्यवाद. थँक्यू. मिस्टर ढेबे, तुम्हालाही जर वाटत असेल की डेब्यांवर होत असल्यानं नाही थांबला पाहिजे तर जस्टिस फॉर मिस्टर डेबे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.